नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. ज्या दोन उत्सवांची सर्वजण वर्षभर उत्सुकतेने वाट पाहत असतात, त्यातील एक म्हणजे आपल्या महाराजांचा पुण्यतिथी उत्सव आणि दुसरा गुरुपौर्णिमा उत्सव. आजच्या या विशेष ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्रातील दोन महान संतपीठांचा गुरुपौर्णिमा सोहळा जवळून अनुभवणार आहोत. एकीकडे अध्यात्माची पंढरी असणाऱ्या श्री क्षेत्र गोंदवली येथील 22 ते 29 जुलै 2026 दरम्यान चालणारा आठवड्याभराचा उत्सव सप्ताह आणि दुसरीकडे श्री क्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिर अन्नछत्र मंडळ तसंच स्वामींचे परमशिष्य असणाऱ्या बाळाप्पा महाराज मठ आणि चोळाप्पा महाराज मठातील दुर्मिळ ऐतिहासिक विधी. चला तर मग या अलौकिक भक्ती प्रवासाला सुरुवात करूयात. सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र गोंदवले ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज देवस्थानच्या वतीने 22 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाची सुरुवात 22 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता पंचपदी भजनाने झाली. या सप्ताहात दररोज श्री सद्गुरू लीलामृत पारायण, रुद्र अभिषेक, रामपाठ आणि विष्णू सहस्त्रनाम पठण पार पडत आहे. तसंच महिला व पुरुष भाविकांकडून दिवस रात्र श्रीराम जय राम जय जय राम या महामंत्राचा अखंड जप व भजन सुरू असते. 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान दररोज दुपारी 4 ते 5 या वेळेत ब्रह्मानंद मंडपात श्री सारंग कुलकर्णी यांची प्रवचने आणि सायंकाळी 5:15 ते 6:45 या वेळेत समाधी मंदिरात श्री राजेंद्र बुवा पांडुरंग मांडेवाल यांचे रसाळ कीर्तन रंगत आहे. 25 जुलै आषाढी एकादशी दिवशी सकाळी थोरले श्रीराम मंदिरातून श्रींची पालखी निघून 10:30 वाजता समाधी मंदिरात दाखल होते. 27 जुलैला बेंदूर सणा दिवशी दुपारी 2:30 वाजता गोशाळेत बैल, गाई व म्हशींचे पूजन केले जाते. 29 जुलै गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी सकाळी 8 वाजता ब्रह्मानंद कोठीतून रामदासी भिक्षा सुरू होते आणि त्यानंतर अखंड जपाची सांगता होते. भाविकांसाठी देवस्थानतर्फे भव्य अत्याधुनिक महाप्रसाद मंडप आणि पार्किंगची उत्तम व्यवस्था केली आहे. गोंदवल्याचा नामयज्ञ अनुभवल्यानंतर आता आपण जाऊया सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र अक्कलकोट येथे. गुरुपौर्णिमेनिमित्त इथे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो स्वामी भक्तांचा ओघ सुरू झाला आहे. भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता मंदिर पहाटेपासून उशिरापर्यंत म्हणजे सुमारे 22 तास दर्शनासाठी खुले ठेवले जाते. या दिवशी नियमित अभिषेक बंद ठेवून दर्शन सुलभ केले जाते. पहाटे काकड आरतीनंतर पुजाऱ्यांच्या हस्ते स्वामींच्या पादुकांचे व पवित्र वटवृक्षाचे विधिवत गुरुपूजन केले जाते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि मंदिर समितीतर्फे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सोबतच कीर्तन पालखी व रथोत्सवाचीही मोठी रेलचेल इथे पाहायला मिळते. अक्कलकोटमधील बाळाप्पा महाराज मठ म्हणजेच गुरुमंदिर स्वामी समर्थांनी आपले परमशिष्य बाळाप्पा महाराजांना स्वतःच्या चिन्मय पादुका, रुद्राक्षमाळ आणि दंड देऊन या मठाची स्थापना करायला सांगितली होती. गुरुपौर्णिमेला विश्वा फाउंडेशन आणि मठातर्फे विशेष विधी होतात. पहाटे 5 वाजता गुरुमंदिरात विशेष काकड आरती होते. स्वामींच्या मूळ चिन्मय पादुकांवर आणि बाळाप्पा महाराजांच्या समाधीवर महाअभिषेक घातला जातो. मठाच्या आवारात श्री गुरुपादुकांच्या भव्य पालखी सोहळा आणि दुपारी महाआरती पार पडते. रात्री स्वामींच्या ऐतिहासिक पलंगावर पांघरूण घालून त्यांना निद्रिस्त करण्याचा अत्यंत भावपूर्ण पारंपरिक विधी इथे पार पडतो. स्वामी समर्थांचे पहिले आणि एकनिष्ठ भक्त चोळाप्पा महाराज यांच्या चोळाप्पा मठात स्वामी दीर्घकाळ राहिले होते. इथे आजही स्वामींच्या अनेक ऐतिहासिक वस्तू जतन केलेल्या आहेत. गुरुपौर्णिमेला पहाटे स्वामींनी वापरलेल्या ऐतिहासिक वस्तू व मूळ पादुकांचे विशेष पूजन केले जाते. दिवसभर श्री स्वामी समर्थ मंत्राचा सामूहिक अखंड जप
आणि भजन चालते. इतर मठातून येणाऱ्या पालख्यांचे इथे स्वागत केले जाते आणि सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप सुद्धा केले जाते. एकीकडे गोंदवलेकर महाराजांचा रामावर विश्वास ठेवून नामस्मरण करण्याचा मार्ग आहे, तर दुसरीकडे स्वामी समर्थांची अढळ श्रद्धा आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अभय देणारा मंत्र आहे. दोन्ही स्थानांवर गुरुपौर्णिमेला मिळणारी ऊर्जा शब्दातीत आहे. तुम्ही या गुरुपौर्णिमेला गोंदवले किंवा अक्कलकोटमधील कोणत्या मंदिराला भेट देणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा गुरुपौर्णिमेचा विशेष व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि हो, पूजा अँड बुध व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीराम जय राम जय जय राम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.